वाशिममध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं नियोजन सुरू केले। खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा यासाठी नियोजन आहे। मात्र काही कंपन्यांनी या आदेशाकडे दुर्लक्ष करत युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठा न केल्याचं समोर आलंय। त्यामुळे कृषी विकास अधिकाऱ्यांनी या 5 कंपन्यांना कारण दाखवा नोटीस बजावली आणि या नोटीशीत कायदेशीर कारवाई का करू नये असं स्पष्टीकरण मागवण्यात आलंय। वाशिम तालुक्यातील काटा आणि शहरातील सिव्हिल लाईन परिसरात जनगणनेच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय परीक्षकांचं प्रात्यक्षिक उत्साहात पार पडलं। या उपक्रमातून नागरिकांना जनगणना प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली। हिंगोली सामाजिक योजनांचा प्रसार करण्यासाठी समता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सप्ताहाला आजपासून सुरुवात होणार आहे। सप्ताहाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा प्रसार आणि महामानवांच्या विचाराचा जागर केला जाणार आहे। रत्नागिरीत भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। शहर मंडळाकडून आठवडा बाजार ते नाचणी रोड दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या अभियानात सर्व पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकविरा देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त पारंपरिक देवीचा जोगवा कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। जोगतीन आराध्य आणि किन्नरांच्या उपस्थितीत जोगवा कार्यक्रमात उत्साहात पार पडला। तर यावेळी विविध धार्मिक देवदेवतांची गाणी सादर करण्यात आली। यावेळी उपस्थित तृतीयपंथीयांनी भावपूर्ण नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। हिंगोलीच्या सेन गावात शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी उत्तीर्ण झाला। या निमित्तानं गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत सत्कार केला। खेलसुला गावात शिवशंकर खेलबाडे यांची एकाच वेळी कर सहाय्यक आणि लिपिक पदावर निवड झाल्यानं सत्कार करण्यात आला। राज्यात वर्षभरात रेल्वेकडून प्रवाशांसाठी एकच नवीन गाडी सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजी आहे। तर राज्याबाहेर जाणाऱ्या 6 नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये नाराजीचं सूर उमटतं। पुणे रेल्वे स्थानकावर वर्षभरात 6 नवीन फलाट पूर्ण होणार आहे। सध्या यार्ड रिमॉडेलिंग आणि 6 नवीन फलाट उभारण्याचं काम सुरू आहे। रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली। पुढील वर्षभरात हे काम पूर्ण केलं जाणार आहे। चंद्रपुरात सध्या उन्हाचा पारा 40 डिग्रीच्या वर गेलाय। यामुळे चंद्रपुरात असलेल्या वन्यजीव शुश्रूषा केंद्रात ठेवण्यात आलेल्या वाघ, बिबटेसारख्या वन्य प्राण्यांना वाढत्या तापमानाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। पिंजऱ्यांना ग्रीन नेट लावण्यात आलं असून उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून कूलर, कृत्रिम पाण्याचा हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यात औषधा ढगाळ हवामानाचं तापमानात चढ-उतार होत आहे। दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं असह्य होत असताना सायंकाळनंतर काहीसा थंडावा जाणवतोय। दरम्यान कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा हवामान विभागानं दिला।